मी काय म्हणतोय काय माणूस बसलाय ती बसू बी द्यायचं नाही. मी काय म्हणलो तुम्हाला काय म्हणायला पाहिजे तुम्हाला आवाजावर बोललो बरं तुम्हाला मी आवाज आता बोलताल की आवाज काय झालं चिटकून बसायचं नाही ना तिकडे माणसाला बोलायचं नाही. अरे एवढा राग तर तुला काय करायचं आहे काय करायचं माझी बोललो असून थोडा बरं सहन करायचं की कुठपर्यंत सहन करायचं काय काय सहन करायचं तुमचं जाऊ दे काय जाऊ दे लयच राग यायला बाबा राग यायला लागलाय राग यायसारखं केल्यावर राग येणार नाही तर काय होणार आहे स्वतः मध्ये ना हात लावायचं ना मला जाऊ दे फिरदी तसलं काय नाही सांगायला लागलं गोडीत बोलायला लागले मी तुम्हाला तो माणूस आवाजावर बोलायला लागला म्हणून तो उगाला लय छे लागला करायला फोन करून दिन घरी फोन केला काय मला फरक नाही पडणार मग कसं होईल फोन केल्यास जा कोणाला धमकी द्यायला नसल्या त्याच्या कोणत्या धमकी मला देऊ नको तुझ्या मायला आणि माझ्या मायला अरे बोलीस म्हटलं मग काय करू आता आवाज बोलायला होतं त्यावर तर होतं की अरे तुला बोलायला लागलीस नाही तर पडते पाय म्हणजे आता हात लावायचाच नाही नाही लावायचा किती दिवस ते बघता येईल पुढच्या पुढे किती दिवस आणि काय दिवस नवरा बायकोचे भांडणी मॅडम शिवनेरी असतात शिवनेरी असतात दिवसभर भांडण संध्याकाळी गोड असतात नसतेच माझ्यापाशी गोड फिरत असलं काय नसतं माझ्यापाशी हा अजिबातच नाही का नाही अजिबात नाही मी जर गेलो ना परत येणार नाही काय गरज नाही कोणाचं कोणाचं नडत नसतंय मग द्यायचं घ्यायचं द्यायचं बी नाही घ्यायचं बी नाही मी देणार नाही घेणार मी जा मी देणार मला जास्त बोलायचं नाही काय अरे लोक काय करते ना बाहेर काय त्यांच्या घरात नाही का नवरा बायको त्यांच्या गावा भांडणं होत नाहीत का लोक ऐकायला आज पोचतो तर तो मार्केटमध्ये नाव होतं मार्केटमध्ये नाव होतं का आता तरी काय डाऊन झालंय का मार्केटमध्येच नाव आहे आणखीन बी त्या दिवशी ती बाय बोलवली त्या चाळीतली माय म्हणे महाराज तुमची लग्न किती सुंदर आहे हो मी म्हणलं ते तसलं फुगवायचं नाही सुंदर फिंदर म्हणायच्याने ते मला माहिती आहे काय चाल आहे ती काय आज नांदायला नाही मी ती बाय त्या बाई चल का माहित चाल म्हणा की ती बाया म्हणत होती कोणची बाया म्हणत होती लई चांगली बाई कशाला तिला खेटा गेलता त्या बायाला कोण अरे नाव घेऊ लागली तुझी ती बळच कशी घेईन तुम्हाला म्हणून लागली तिला काहीतरी बोलल्याशिवाय घेईन का ती तुमचं नाव मी चाललो होतो वाटाने चाललो होतं वाटाने मला म्हणली येऊ गचखंडे महाराज गचकांडी वार तुमची बायको लयच पातळ आहे म्हणे अशी बरं जाऊ दे ती काय कमी कचको आहे का कोण कुणाला बोलला तिला पण बघ ना कशी ती नाका डोळ्यात जाते मी तिच्यापाशी सांगायला जा तसं का का तिकडे उठतात का कसं तुम्ही बराव दे लांब बसतो बराव दे लोक बघतील ते झाड लोक बघतील काय लोकांचा भेव आला का मला का ते भागवितात का माझं येऊ लोक बघायला दुनिया जगू बी देत नाही मुरू बी देत नाही का माहिती लोकांचं काय भूषण सांगायला लागला मला त्याची काय म्हणलीस तुम्हाला काय म्हणले ते कुठं देश खेळ लावायचे ते आणले नाही खेळे लावायचे काय असते ते बघ नुसतं बघ पास नका मला तुमचा खेळ खेळ जा तिकडे कोणाला द्यायचे त्यांना द्या तीच बाईने पास केली म्हणून मी आणली ती मग तिलाच नेऊन द्यायचे तिनं सांगितलं डोकं उठवू नका उठून जायचं इथलं बायाला बरं बाहेरच्या चिटकाय जातात ती आली ती पुढं नाही पुढं मी म्हणून मला पिन घ्यायला काय महाराज म्हणून कोणाला पाहिजे म्हणून खाली लावायला पाहिजे तीच इथं ते कुठला होतीच ना बघ पास आहे का नाही मला सांग पाहिजे नाही मला पास तिला पास केलेली तिलाच नेऊन द्यायची ती मी का तसा आहे काय का बाबा डोकं उठवायला लागलास उठ ना तो माणूस एक तर दिवसभर इथं कामाला थकून गेलेला आहे तुला गोडीत बोललेला बी समजत नाही अरे तुला मला काय करशील काय करशील संध्याकाळी सांगेन तुला जा कोणाला असलं धमक्या द्यायला लागला मला धमक्या फिमक्या द्यायच्या नाही का अरे मी लय प्रेमाने काय मला धमक्या द्यायच नाही का प्रेमाने बोलायला अरे तुला अरे तुला अरे एवढा मोठा वाघ आहे ना काय पाण्यात घालून प्यायचं आहे का वा बाहेर जर पडतो पर हागत हागत असतील हागणार मी नसते हागत काय हा बाहेरच्या हागत असतील बाहेरच्याला देत असतात म्हणून हागत असतील इतकी इज्जत आहे बाहेर माझी लय इज्जत आहे बघितली की काय इज्जत आहे ती मग आणलंय ना हे लोकांच्या पसंतीवर का स्वतःच्या इज्जतीनं स्वतःला चालायचं ना मग आरकून पारकून नीट नीट का माग घेतली होती का साडी माग कवा घेतली होती आणखीन मी तीच आहे घोकीत बसायचं घेतली नव्हती का कुठं एक चिरकुट घेतलं नाही त्यालाच घोकीत बसायचं घेणार बी नाही आता मी
आणि नाही घेतलं तर नाही घेतलं जा अरे तुला मला जा हा आवाज बोलायचं नाही बोलणार आज तर आजपासून तर अर्धच बोलणार आहे बरं, संध्याकाळ- काय करायचं ते करता जा बरं संध्याकाळचं बोलशील ना तुला कवाच बोलणार नाही हा काय करशील तुला कवाच बोलणार नाही हा काय करशील हा कर बरं तू आता कर काय करशील कर आणि लय वाघ माणूस आहे काय वागायचं काय वागायचं पाहिलं का पाठी मग 4 पोराला मारलो तुम्ही एकलीनीच कोणी मी तुला असं काहीतरी बोललो होतं त्यो कोण बोलला होता मला हो. त्याची हिंमत आहे का मला बोलायला नाका त्याचं नाक कापून ज्याने हातामध्ये थोडंसं हात खाली कर लागत मला मी पुढं मी आहे पुढं मग कसे पळते का टपू 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 कोण कोण पळले होते कंबर खवली होती तेव्हा पळाले होते गांडीला पाय लावून आणि आला तर नागावर त्याच्यामुळेच म्हणलं होतं ना मी त्याच्यामुळेच म्हणलं होतं ना मी तो राग असा खतरनाक आहे तुला मग माझ्या ह्यानं पळाले होते का स्वतःच्या ह्यानं पळाले होते स्वतःचे मी बडा करायचं उगाच तुला मग पळते नाही त्यामुळे पळाले होते महाग असा उभं राहिलोस म्हणून अरे तुला मला अगं राहते का नको मारू त्या पोरीला अरे तुला मला मला अरे तुला नाही शेजारच्याला शेजारचा बसला इथं येऊन तू माझ्या आता किती बोला अरे तुला पण 9च्या पुढे तुला कळलं 9च्या पुढं काय करशील 9च्या पुढं नाही अरे नाहीच तुझ्या पैसे आणणार काय करशील मी तू? थांबणारच नाही की 9च्या पुढे